हॅलो, नमस्ते. प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर, इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत त्यावेळेला सांगू इच्छितो, तुम्हीसुद्धा DBATU या युनिव्हर्सिटीमधून शिकत आहात किंवा या युनिव्हर्सिटीला अटॅच असणाऱ्या कॉलेजमधून शिकत आहात किंवा शिक्षण पूर्ण झालेला आहात आणि तरीसुद्धा तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स मिळत नाहीत, जसं की कन्व्हर्जन सर्टिफिकेट, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट, त्यानंतर तुमच्या बॅकलॉग्स, रिव्हॉल्युशन, रिमेडियल आणि रेग्युलर या सर्व गोष्टीच्या तुम्हाला जर मार्कशीट मिळत नसेल ज्या तुम्हाला आवश्यक आहेत आणि त्यामुळे तुमचं सिलेक्शन थांबलेलं असेल कोणत्या ठिकाणी किंवा तुमचं त्यात डॉक्युमेंट्समुळे कुठे अडथळा येत असेल किंवा तुम्हाला कुठे होल्ड करून ठेवलेलं असेल, तर ते कसे काढायचे किंवा त्यासाठी कोणती प्रोसेस आहेत, कुठे जायचं, युनिव्हर्सिटी कुठे आहेत, कुठे जायचं, कोणत्या मार्गाने जायचं किंवा कोणत्या सब रिजनल ऑफिसला जायचं, याबद्दल मी डिटेल्स व्हिडिओ बनवलेले आहेत. ते माझ्या प्लेलिस्टमध्ये बघा, स्क्रोल करून तुम्हाला नक्कीच भेटून जाणार. प्रोव्हिजनलचा वेगळा बनवला मी, त्यानंतर क्लिअरन्स फॉर्मचा वेगळा बनवला, त्यालाच आपण न्यू ड्यूज फॉर्म म्हणतो, आणि त्यानंतर मार्कशीटचा सुद्धा बनवला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं तयार करायचं किंवा कसं मागवायचं. तर सर्वप्रथम सांगून देतो आहे की कन्व्हर्जन सर्टिफिकेट हे तुमच्या जीमेलवर किंवा अनदर ठिकाणी तुम्हाला मिळणार नाहीत. हे फक्त तुमच्या एक तर सब रिजनल ऑफिस नागपूर किंवा तुमच्या ज्या लोकेशनला किंवा प्रादेशिक प्रदेशामध्ये येते त्या ठिकाणी मिळून जाणार आणि त्यानंतर एक तर युनिव्हर्सिटीमध्ये मिळणार तुम्हाला तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट. तर कन्व्हर्जन सर्टिफिकेट मिळण्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागते ते सुद्धा सांगतो. यासाठी एक ॲप्लिकेशन लागतो. पहिला ॲप्लिकेशन, दुसरा जो नंबरचा डॉक्युमेंट्स आहे तो लिव्हिंग सर्टिफिकेट झाल्यानंतर तिसरं जे आहे 100 रुपयाची पावती, तुम्ही फी पेमेंट केली बा म्हणून. कन्व्हर्जन सर्टिफिकेटसाठी 100 रुपयाची पावती लागतो, तो ऑनलाईन फी पेमेंट करावा लागतो. ती फी पेमेंट केलेली पावती तुम्हाला लागतो. त्यानंतर ऑल सेमिस्टर मार्कशीट लागतो. याची एक PDF बनवून घ्यायची, चारही डॉक्युमेंटची एक सिरियसमध्ये PDF बनवून घ्यायची आणि एक्झाम सर्टिफिकेट @dbatu.ac.in या जीमेल IDवर सेंड करायची. सेंड केल्यानंतर लगेच युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन किंवा फोनवरून तुम्ही कॉन्टॅक्ट साधून सरांना सांगायचं की सर मी हे पाठवलं आहे, प्लीज कृपया करून तुमच्या स्टुडंट सेक्शनला किंवा कर्मचाऱ्यांना आमच्या सब रिजनल ऑफिसकडे इन्व्हर्ट करायला पाठवून द्या. त्यांच्या सांगण्यावरून ते तुमचं काम होऊन जाणार. त्यांनी सांगितल्यानंतर तुमचे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्यापर्यंत तुमच्या सब रिजनल ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट मिळून जाणार. तिथे गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला हे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्ही आता सॉफ्ट कॉपीमध्ये तिथं अपलोड केले होते, जीमेलवर पाठवले होते, हे तुम्हाला तुमच्या हार्ड कॉपीमध्ये याच्या प्रिंट काढून किंवा झेरॉक्स काढून हे तुमच्या सब रिजनल ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला जमा करावे लागेल आणि त्यानंतर तुमची साईन घेणार. तिथे साईन घेतल्यानंतर तुम्हाला ते तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट देणार. तर हा एक मार्ग होता ज्या पद्धतीने मी काढलं, हा तो मार्ग होता की ज्या मी पद्धतीने काढलं माझं कन्व्हर्जन सर्टिफिकेट. आणखी एक मार्ग आहे, जसं की नव्याने DBATUचं पोर्टल सुरू झालेलं आहे. कोणाकोणाचे निघत आहेत, कोणाचे नाही निघत आहेत. ज्यांचे फर्स्ट अटेम्प्टमध्ये ते क्लिअर झाले आहेत, ऑल विषय क्लिअर होते, कोणाचाही बॅक नव्हता, रिव्हॉल्युशन नव्हता किंवा रेमेडियल नव्हता, अशांचे तिथून प्रोव्हिजनल पण निघत आहेत, त्यानंतर कन्व्हर्जन पण निघत आहेत आणि अशा प्रकारचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते निघत आहेत. पण ज्यांचे बॅकलॉग होते किंवा रिव्हॉल्युशनचा प्रश्न होता किंवा रेमेडियलचा प्रश्न होता, अशा विद्यार्थ्यांचे काही अडथळा येतात किंवा तुमचा रिझल्ट तिथं शो होत नाहीत असं काहीतरी तिथे दाखवतात ते माहिती फिलअप केल्यानंतर. तर त्यासाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता. मला हे सांगायचं आहे या व्हिडिओमध्ये की त्यासाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता. जे मी आता सांगतो आहे तुम्हाला ती पद्धत तुम्ही पूर्णपणे वापरू शकता. ही पूर्ण लिगली पद्धत आहे आणि तुम्हाला तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट मिळूनसुद्धा जाणार. हे तुमच्या घरी किंवा तुमच्या जीमेलवर येणार नाहीत. गैरसमजमध्ये राहायचं नाही. जे तुमचं सब रिजनल ऑफिस असेल त्या ठिकाणून तुम्हाला घेऊन आणावं लागेल, तिथून आणावं लागेल तुम्हाला आणि तिथं तुम्हाला जे मी डॉक्युमेंट सांगितले ते तुम्हाला तिथं हार्ड कॉपीमध्ये सबमिटसुद्धा करावं लागेल. ॲप्लिकेशन, लिव्हिंग सर्टिफिकेट, फी रिसिप्ट आणि ऑल सेमिस्टर मार्कशीट. DSY असेल तर 6 मार्कशीट, रेग्युलरची असेल तर 8 मार्कशीट, 8ही सेमिस्टरच्या. इतकीच माहिती मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायची होती. जर काही अडथळा आला असेल
किंवा काही समजलं नसेल किंवा आणखी कोणती तुम्हाला माहिती लागत असेल तर कृपया करून मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. मी नक्की सांगणार की तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट किंवा आणखी कोणता काही इश्यू असेल तर नक्कीच मला विचारा. आपण तो डिस्कस करूयात. कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. जर काही अडचण असली किंवा काही समजलं नाही ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. तर हे जे सर्व होतं हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट्सबद्दल होतं, जे आपली युनिव्हर्सिटी अत्यंत महान युनिव्हर्सिटी आहे आपली. आणि आपल्याच युनिव्हर्सिटीला असा नियम आहेत की त्या ठिकाणी रेमिडियल एक्झाम घेतली जाते. महाराष्ट्रामध्ये आणखी कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये रेमिडियल एक्झाम घेत नाहीत. आपलीच युनिव्हर्सिटी खूप भाग्यवान आहेत की ते आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये ती रेमिडियल एक्झाम घेतात. बाकीचे जे ऑटोनॉमस कॉलेज आहेत, जसं अमरावतीचं ऑटोनॉमस कॉलेज आहे, या ठिकाणी जर विषय बॅक लागला तर 850 रुपये फीज राहते बॅकलॉग या सब्जेक्टची. विचार करा मित्रांनो, आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये 300 रुपये फीज राहते आणि नंतर पुन्हा पेपर द्यावा लागतो. फक्त आपल्या युनिव्हर्सिटीचं जे काम आहेत किंवा डॉक्युमेंटेशन आहे त्यामध्ये खूप डिले होतो. इथे आपली युनिव्हर्सिटी चुकते असं मला वाटते. हा माझा सेल्फ ओपिनियन आहे. बाकी तुमचं मत काय ते नक्की मला सांगा. आणि पुढील जे आपले ज्युनियर येणार आहेत किंवा आलेले असणार किंवा आणखी येणार भविष्यात जे इंजिनियर बनू इच्छितो त्यांनी आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायला हवीत का ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.